नमस्कार, BLW न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वर्ष तिसरे यामध्ये मी सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते. 21व्या शतकातील प्रेरणादायी दुर्गा हे सत्र आपण गेली 3 वर्ष चालवत आहोत. तर या सत्रामध्ये आजचा पहिला दिवस 9 महिलांची मुलाखत घेऊन त्या आत्ताच्या 21व्या शतकातल्या स्त्रियांना, महिलांना, मुलींना कशा प्रेरणादायी ठरत आहेत हे आपण यामध्ये दाखवत आहोत. प्रतीक म्हणून 9 दिवस नवरात्रीमध्ये आपण मूर्तीचं पूजन करतो, श्रद्धा करतो, आराधना करतोच, परंतु अशाही आपल्या समाजामध्ये काही महिला आहेत, खरंच त्या एक आदिशक्ती, एक दुर्गा ठरलेल्या आहेत, ज्या आत्ताच्या मुलींना, महिलांना प्रेरणादायी आहेत. असंच एक व्यक्ती आपल्या चॅनलमध्ये आपल्या सोबत आहेत. अनेक महिलांचं म्हणणं असतं की आपण नोकरी करावी, 7-8 घंटे ड्युटी करावी, त्यानंतर पेमेंट घ्यावं आणि लाईफ एन्जॉय करावं, सिक्युअर करावं. परंतु खरंच ज्या महिलांना बिझनेस वुमन म्हणून आज समाजापुढे एक आयडियल ठरायचं आहे, अशा महिलांसाठी एक व्यक्तिमत्व आपल्याच नांदेडमध्ये आहेत. दर्पण ब्युटी पार्लरचे सर्वा अर्चनाताई जिरवणकर आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग आपण त्यांच्या सोबत हितगुज करूयात. नमस्कार अर्चनाताई. नमस्कार. BLW न्यूज नेटवर्क मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज वुमेन म्हणून समाजामध्ये एक आयडियल झालेला आहात, सक्सेस मिळवलेला आहे आणि प्रेक्षकांनाही माहिती आहे दर्पण ब्युटी पार्लर म्हणलं की छत्रपती चौकामध्ये जायचं आणि अर्चना दीदीचा बेस्ट अँड बेस्ट मेकअप आपण करून यायचा. नवरात्र असो किंवा मकर संक्रांती असो, इव्हेंट असो, लग्न समारंभ असो, कुठे जाणार तर दर्पण ब्युटी पार्लर. तर मग आज अर्चनाताईचं काय स्ट्रगल होतं या मागचं हे आपण जाणून घेणार आहोत. अर्चनाताई, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, ज्या वेळेला तुम्ही शाळेमध्ये गेलात, शिक्षण शिकलं, त्यावेळेसची तुमची घरची परिस्थिती काय होती आणि त्यावेळेसचं शाळेतलं वातावरण काय होतं? हा, मी तर निश्चित सांगू इच्छिते ह्या गोष्टीसाठी. मी जेव्हा शाळेत जायची, म्हणजे आधीचं शाळेचं वातावरण तर तुम्हाला सांगायची जास्त आवश्यक. मी खूप लहान असताना, म्हणजे मी तिसऱ्या वर्गात होते तेव्हा माझे वडील वारले आणि घरची परिस्थिती खूप छान होती. पण एका फॅमिली मधला मेन पुरुष गेल्यानंतर एका स्त्रीची काय हालत होती हे आम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे आमच्या आईला. आणि आम्ही सख्या 5 बहिणी, एक भाऊ, मी 2 नंबरची. तर ते आयुष्य माझं तर मांडायची खूप इच्छा आहे, सगळ्यांसमोर बाहेर पडले. जेव्हा आम्ही लहान होतो, मग वडील वारले, मी 3ऱ्या वर्गात होते. माझा भाऊ 5 वर्षाचा असेल तेव्हा आणि मी 3ऱ्या वर्गात, म्हणजे 8-9 वर्षाची असेल तेव्हा. तर असं सगळ्यांचं जेव्हा आम्ही छोटे होतो तेव्हा माझ्या आईच्या वडिलांनी आम्हाला, म्हणजे माझ्या भावाला सांभाळायचा विचार केला. की आधी कसं काळात होतं की मुलगा म्हणजे एक वारीस, बाबा आपल्या मुलीच्या घरी, म्हणजे 5 मुली आहेत, नाती आहेत आपल्याला, आणि ते एक वारीस आहे, त्या मुलगा त्याला सांभाळायचं. म्हणून माझ्या आजोबांनी, म्हणजे माझ्या आईच्या वडिलांनी माझ्या भावाला त्याच्याकडे सांभाळायसाठी घेऊन गेले. तर मग तो राहत नव्हता, खूप रडायचा, आईकडे यायचा तो, कारण 4-5 वर्षाचा मुलगा किती छोटा असतो ना. आणि आताची तरी मुलं, म्हणजे मोबाईल आहे, त्यांना विळंगुळ आहेत, तेव्हाच्या काळात असं काही नव्हतं. तर त्याला सांभाळायचं म्हणून मला घेऊन गेले त्याच्यासोबत. तर ती जे माझं आयुष्य आहे ते खूप चांगलंही म्हणावं लागेल, खूप काही शिकले त्या गोष्टीतून. आणि माझ्या मामा मामी, मी त्यांची तर खूप जास्त थँकफुल आहे. म्हणजे मी आतापर्यंत जे काही गोष्टी आहेत तर खूप त्यांच्यामुळेच आहे. म्हणजे आधीच्या काळातले जे मामा मामी आणि आजोबा आजी होते ना, ते एवढे प्रेमळ होते, आपण कल्पना पण नाही करू शकत. 4थीचा बोर्ड होता, तर मग माझं एज्युकेशन नांदापूरमध्ये झालं आणि तिथे 4थी झाल्यानंतर एक टाकळी गाव होतं, तिथे आमचं बोर्डची एक्झाम झाली. त्यानंतर मामाच्या 2 मुली होत्या माझ्या, मी, असं आम्ही 5वी पासून जे 10वी पर्यंत शिक्षण माझं परभणीला झालं. तर मग अपडाऊन करायचो आम्ही, कधी रूम कधी अपडाऊन, असं जसं म्हणजे मामाच्या फॅमिलीला जसं सुटेबल होतं तसं. आणि माझी 10th झाली नंतर आजोबाचं म्हणणं होतं की काहीतरी मुलींनी, म्हणजे 11वी-12वी करावं, नाही तर मग काहीतरी अशा गोष्टी केल्या पाहिजे की जे की तुमच्या पुढच्या आयुष्याला. तर माझी मामाची मुलगी होती, तिनं फॅशन डिझायनिंग करायची. फॅशन डिझायनिंग म्हणजे आधीच्या काळात त्याला शिवणकाम म्हणायचे. ती खूप ऍक्टिव्ह होती त्या गोष्टीमध्ये, मामाची मोठी मुलगी. आणि मला पण आजोबाची इच्छा होती की तू पण असंच काहीतरी करायला पाहिजे, पण मला त्या गोष्टी रुजल्या नाहीत कदाचित. मग 11वीला ऍडमिशन घेतलं आणि 11वी करतच 11वी जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हाच आमच्या गावामध्ये एक मुलगी असंच घर सोडून निघून गेल्यामुळे फॅमिलीने निर्णय घेतला की सगळ्यांचे लग्न करून टाकायचे. तर मामाच्या 2 मुलींचं, माझ्या एका छोट्या बहिणीचं आणि मामाचं, असे आमचे 5 लग्न एकत्र झाले. ते माझ्या आईच्या वडिलांनी केले.
तर माझ्या आईचे वडील असे होते की ते आधुनिक विचाराचे होते. म्हणजे त्यांना पुढचं आपण कसं आधुनिक म्हणजे पुढचं 10 वर्ष माझ्या काळात कसे होते, त्यांचं कौतुक करा थोडं कमीच होतं माझ्यासाठी. आणि माझं लग्न झालं, माझं मिस्टरांसोबत प्रमोद जीवनकर आहे त्यांचं. आणि मी जेव्हा 10th झाल्यानंतरच फॅमिली पाहायला सुरुवात केली, मामाच्या मुलीचं जमलं, माझं जमलं. मग जेव्हा प्रमोद असं म्हटलं की तू आता एज्युकेशन करणार तर पुढे काय करणार, मला भेटायला आल्यानंतर, तर मी म्हटलं बघू, त्याचं काही ठरलं नाही. मग त्यांनी म्हटलं की माझा जनरलचा बिझनेस आहे, मग तू एक ब्युटी पार्लर असा कोर्स करू शकतेस का, म्हणजे त्याला समर्पक हा होईल. ओके ओके. तर मी हो म्हटले. मग मी हा कोर्स फक्त प्रमोद जीवनकर त्यांच्यामुळे केलेला आहे. म्हणजे मला तेव्हापासून असं कळालं की एका स्त्रीच्या मागे पुरुष असतो हे मला तेव्हा जास्त समजलं. ओके ओके. ताई, आता तुम्ही सांगितलं की आजोबांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, स्ट्रगल लाईफ होती आणि आजोबांनी तुम्हाला सर्वांना सांभाळलं. तर आजोबा तर तुमच्यासाठी एक आयडियल आहेतच, कारण ते खूप आधुनिक विचारांचे होते. तुमच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा पुढे तुम्ही काहीतरी फ्युचर मध्ये केलं पाहिजे त्यासाठी ते तुम्हाला मोटिवेट करत होते. तर ज्या वेळेला तुम्ही एज्युकेशन करत होतात, परभणीला तुमची 10वी झाली बरोबर, तर असं शिक्षण क्षेत्रातील एखादं व्यक्तिमत्व तुम्हाला एखादी मोटिवेट करत होती किंवा असा एखादा इव्हेंट त्यावेळेसचा जे तुम्हाला खूप मोटिवेट करून गेला? माझी 10th झाली तर आमच्या फॅमिलीत कोणाच अपेक्षाच नव्हती की मी माझ्या क्लासमध्ये 2nd नंबर आला होता माझा 10th ला. तर माझे आजोबा स्वतः पेढे आणायसाठी गेले होते की माझ्या मुलीच्या मुलीने एवढे मार्क घेतले. तेव्हा मी एज्युकेशन करत करतच माझे मामा होते डॉक्टर मदन लांडगे, त्यांनी मला खूप जास्त चांगलं सांभाळलेलं आहे. म्हणजे त्यांनी पण अनमॅरिड होते तेव्हा, म्हणजे ते पण एज्युकेशन घेत होते. एज्युकेशन घेताना खूप छोटे मोठे प्रॉब्लेम आलेले आहेत मला, असं नाही म्हणता येत की मी खूपच छान लाईफ जगली तिथे, असं नाहीये. आणि पण कसं असतं माहितीये का, मला एक गोष्ट म्हणायची की तुम्ही त्या गोष्टीला मी लहानपणापासून शिकले, परिस्थितीनुसार शिकले. मला असे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम आले असं नाही म्हणता येत, पण मी जेव्हा विचार केला की म्हणजे आजोबाच्या मुलाच्या मुलीला जर ही गोष्टी भेटत असेल तर मी त्यांच्या मुलीची मुलगी आहे, माझा पण तेवढाच अधिकार आहे. तेव्हा मला हे ज्ञान नव्हतं तरी पण मला आत्मज्ञान झालं होतं त्यावेळी हे असं पण असू शकतं. तर मी तेव्हापासून मी माझ्या आजोबा, त्यांनी प्रत्येक वेळेस म्हणायचे की एक गोष्ट माझ्या आजोबाची मला खूप जास्त आठवते. त्याने म्हणजे एकदा बोलले होते की माझ्या आईचं नाव निर्मला आहे, माझ्या निर्मलाला अर्चना ही मुलगा असती तर किती छान झालं असतं. बरोबर. हे त्यांनी, माझी मावशी होती राधाका म्हणून, त्या मावशी समोर असं बोलले की आपली अर्ची आहे ना, म्हणजे निर्मलाचा मुलगा पाहिजे होती. मी त्याच गोष्टीला पकडले आणि पुढे सरकण्याचा प्रयत्न केला. मग एज्युकेशन पण नाही होऊ शकलं. 10th झाली कीच माझं लग्न झालं, 10th झाली, 11th झालं, 12th माझं लग्न झालं, 12th एक्झाम पण नाही झाली आणि माझं लग्न झालं. मग मी आजोबाचा तो एक पॉइंट जास्त पकडला की अर्चना म्हणजे निर्मलाचा मुलगा जर अर्चना असतील तर मग मी असं म्हटलं याच्यातून आपण काहीतरी घेऊ शकतो की आपल्या फॅमिलीची जबाबदारी एक मुलगा म्हणून पण आपण पार पाडू शकतो. मग मी तेव्हापासून माझ्या फॅमिलीला मी कधीच नाही सोडत. अच्छा. किती छोटा मोठा काही प्रॉब्लेम असतो, म्हणजे आम्ही 5 बहिणी आणि 1 भावंड, मी आता पण त्यांच्यासोबत तेवढीच सोबत आहे. मला एक आणखीन एक गोष्ट आठवते की मी 8th स्टँडर्डला होते, आमच्या समोर एक सुतारवाडा म्हणून आहे, तर ते मीराताई म्हणून एक ब्लाऊज शिवायच्या, तर त्यांनी काच बटन करायच्या. तर मला म्हणायचं की तू बसण्यापेक्षा काच बटन करत जा. मग मी 4 ब्लाऊज कम्प्लीट केले, त्यांनी मला 1 रुपया द्यायच्या. अच्छा. तर मी असे 225 रुपये जमा केले होते आणि माझ्या लग्नाच्या वेळेस माझ्या मोठ्या ताईला मी साडी घेतली होती. तर मला तेव्हा आठवते की मेहनत केल्यानंतर जी आपण वस्तू देतो, आणि मला एक जास्त आनंद, मला तेव्हापासून आनंद भेटायला सुरुवात झाली की दिल्यानं किती आनंद भेटतो. ओके. कारण ते 225 मी पण घेतलं असतं, घेऊ शकले असते ना मला. मी जी माझ्या ताईला गोष्ट दिली त्याचा मला किती आनंद भेटला होतो. म्हणजे दुसऱ्यांना ज्या वेळेला आपण मदत करतो तो आनंद खरंच वेगळा असतो. म्हणजे त्या काहीच करत नव्हत्या, शेजाऱ्यांच्या घरी जाऊन बसण्यापेक्षा 4 ब्लाऊज मागे 1 रुपया मिळत असेल तर आपण जर जास्त हे काम केल्याच्या नंतर पैसे मिळतो आणि ते इतरांना दिल्याच्या नंतर खूप मोठा आनंद होतो. खरंच हे म्हणजे शिकण्यासारखंच आहे ताईकडनं की एक स्त्री सुद्धा घराला पुरुषासारखं सांभाळू शकते, आधार देऊ शकते. हे ताईच्या बोलण्यातनं, त्यांच्या आयुष्यातल्या प्रवासातनं आपण जाणून घेत आहोत. ताई, तुम्ही असं म्हणालात की तुमचे मिस्टर सरांकडूनच तुम्ही हा ब्युटी पार्लरचा कोर्स करून घेतला, म्हणजे त्यांनी म्हणल्यामुळे, तर सर म्हणल्यामुळे तुम्ही या क्षेत्रात नक्कीच आलातच. पण ह्याच्या मागचं अजून दुसरं काही असं कारण होतं का हे क्षेत्र निवडण्यामागचं?
तेव्हा तर असं काही वाटलं नव्हतं. 10th झाली ती एज्युकेशन, मला शिकण्याची तेव्हा पण खूप इच्छा होती, पण काही कारणास्तव नाही शिकू शकले. तर मग शिकले तेव्हा रिअल मध्ये. तर असं काही नव्हतं की आपण करायलाच पाहिजे. आणि नंतर शिकणं झाल्यानंतर लग्न झालं माझं. लग्न झाल्यानंतर आमच्यावर खूप माझ्या माझ्यावर की म्हणजे फॅमिलीमध्ये अशा काही गोष्टी आहेत की मी ते नाही शेअर करू शकत. हा, तर मग मला तेव्हा समजलं की आपण माझी सासूबाई खूप छान होत्या. सासूबाई असं बोललं एकदा मला की तू शिकलेली आहेस ना अर्चना तुझ्या फील्डमध्ये, तर तू ह्या फील्ड मधलं करू शकतेस. तू रिकामा बसण्यापेक्षा काहीतरी कर. म्हणजे त्याचा एक शब्द मला आहे ना, कधी कधी मी एखादा शब्द लवकर उचलते, मला जर कोणाचा आवडला तर. तर त्या म्हटल्या तू काहीतरी करायला पाहिजे, असं चुपचाप नाही बसायला पाहिजे. तर मग मी एक दिवस असंच प्रमोदाला बोलले की असं मला वाटतं की मी आता माझा बिझनेस जे शिकलेला आहे त्याला तर त्यांनी म्हटले आता मोठ्या भावंडांना त्यांना विचारावं लागते. तर म्हणलं काय हरकत नाही, आपण बोलू. तर आमच्या फॅमिलीमध्ये कशी सवय होती की जेंट्स लोक जर बोलत असतील तर स्त्री कधी समोर नाही. आणि पण पुरुष पण असे आहेत की कधी स्त्रीला कुठल्या गोष्टीची कमी नाही पडली आतापर्यंत. मी त्यासाठी खूप जास्त मला गर्व वाटतं माझ्या फॅमिलीकडनं. म्हणजे आता इव्हन आताची पण गोष्ट काही आहे मी त्या शेअर करणार आहे पुढे चालून. मग तेव्हा असं प्रमोद म्हटले की ठीक आहे मी बोलतो भावंडांसोबत. मग सासरे म्हणजे ह्यांचे भाऊ सगळे बसले एक. तर असं त्यांनी म्हटले की असं अर्चना म्हणते की बिझनेस सुरू करा. तर माझी फॅमिलीतले बोलले की नाही, आता हे तुला कितपत योग्य वाटते, आता आपल्या लोकांमध्ये हा बिझनेस करणं योग्य आहे का. तर त्यांनी म्हटले, ती म्हटली की मी शिकले आता करायला पाहिजे. तर ठीक आहे विचार करून बोलले. मग तेव्हा तर लगेच परमिशन नाही दिली त्यांनी. मग काही दिवसानंतर परत 10 वर्षाचा बिझनेस आहे. मग घरचे म्हटले ठीक आहे चालू करा. मग 2001 पासून मी स्टार्ट केला बिझनेसला. ओके. म्हणजे आज जवळपास 2001 पासून म्हणजे आज 25 वर्ष होत आहेत तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तर बघून घ्या इथे एक मला नक्कीच तुम्हाला सांगावं असं वाटतं. 2001 म्हणजे 2000 साल एवढंही असं नव्हतं की त्यावेळेला स्त्रियांमध्ये हे म्हणजे एक अटेन्शन नव्हतं की आपण पार्लरमध्ये जायला पाहिजे, नटायला पाहिजे, थटायला पाहिजे. आता कॉस्मेटिक्सचं खूप जास्त फॅड आहे, ट्रेंड चालू आहे. प्रत्येक मुलीला वाटतं की मी सुंदर दिसावं. पण 2000 साली ताई नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये एवढेही तुमचे कस्टमर नसतील, तरी पण तुम्ही हा व्यवसाय निवडला. मग मी जेव्हा व्यवसाय निवडला तेव्हा स्टार्ट घरच्याच कपाटाच्या समोर एक चेअर ठेवली, थ्रेड वगैरे जे बेसिक कॉस्मेटिक लागतं ते आणलं. आणि मी जेव्हा एक थ्रेडिंग केली तेव्हा 7 रुपये थ्रेडिंगचा रेट होता. आणि थ्रेडिंग केल्यानंतर आणि विशेष म्हणजे माझ्या गावामध्ये कसं वातावरण होतं माहिती का, की गावातल्या लेडीज ब्युटी पार्लर शिकलेला आहे म्हणून मला असं खूप भेटायला यायच्या माझं लग्न झाल्यानंतर. आणि प्रमोद जिरवणकरची मिसेसनं पार्लर केलेलं आहे, पार्लर केलेलं आहे म्हणून असं भेटायला यायच्या मला. तर मला असं वाटायचं की हा काहीतरी वेगळं आहे ह्या गोष्टी, म्हणजे मला भेटायला येत आहेत म्हणजे. आणि एक प्लकिंग केल्यानंतर मला 10 दिवसानंतर एक प्लकिंग साठी क्लायंट आलं. म्हणजे मला 8-10 दिवसानंतर एक क्लायंट यायचं. मला असं करावं लागलं. हा स्ट्रगल खरंच खूप आपण पाहण्यासारखं आहे. आज थ्रेडिंगची किंमत पाहायला गेली तर 60 रुपये आहे आणि त्यावेळेस 7 रुपये. म्हणजे हा किती डिस्टन्स आहे. त्याही वेळेला ताईंनी हार न मानता 10 दिवसाला एक कस्टमर यायचा तरी सुद्धा हा बिझनेस त्यांनी चालूच ठेवला. ताई जसं आता तुम्ही सांगितलं 10 दिवसाला एक क्लायंट यायचा. अजून काय काय असे स्ट्रगल तुम्हाला करावे लागले, अडचणी कोणकोणत्या आल्या हे करिअर चालू करताना? माझी प्रेग्नन्सी राहिली, नंतर माझा मुलगा झाला आणि फॅमिलीमध्ये थोडासा बाळ झाल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम आला मला करताना. पण माझी फॅमिली खूप छान होती. माझ्या मोठ्या जाऊबाई ज्यांनी माझ्या नकुलला खूप छान सांभाळलं. म्हणजे मला करिअर करताना खरंच बिलकुल प्रॉब्लेम नाही आला जेव्हा. आणि मग एक असं झालं की एक रूमचं पार्लर आपण वाढवू. मग माझे मिस्टर म्हटले आमचं 6 सेटरचं घर आहे, मग वरच्या 2 सेटरवर तुला पार्लर काढून देतो असं बोलले त्यांनी. मग तिथं आम्ही पार्लर सुरू केलं आणि मग पार्लर छान झालं, सुरुवात झाली. आणि माझ्या मिस्टरांचं आणखी एक मी सांगू इच्छिते माझ्या बोलण्यातून की 2011 साली माझे मिस्टर मला नेहमी म्हणायचे की तू खूप चंचल आहेस, तुझ्या फील्डमध्ये तू जेवढं संयमानं काम करशील तेवढं तू चांगलं करू शकतेस. मग मी नेहमी म्हणायचे की मी असं काय केलं पाहिजे की जे मग प्रमोदराला माझ्याकडनं आणखीन एक बायको म्हणून चांगलं वाटावं किंवा प्रेझेंट करायला त्यांना काही वाटू नये. मग मी एक आर्ट ऑफ लिव्हिंग नावाचा एक कोर्स केला श्री रविशंकरजींचा. तो कोर्स मी जेव्हा केला मला तेव्हा असं कळालं की यातून म्हणजे स्त्री पुरुष जे काय आहे त्यांनी जर
आतून किती शांतता येते. तर ह्या कोर्स मधून शिकले आणि निश्चितच सगळ्यांना बोलू इच्छिते की तुम्ही अशा काही गोष्टी जीवनात केल्या पाहिजे की ज्यातून तुम्ही आनंदी राहाल, आतून सुखी राहाल. म्हणजे स्वतःलाही प्रेझेंट करण्यासाठी आपल्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. आपण एकाग्र असणं, शांत असणं खरंच खूप गरजेचं आहे. अनेक वेळेला असं म्हणतात की शब्दच असतात जे तोडतातही आणि जोडतातही. त्यासाठी आपण शांत संयमी राहणं गरजेचं आहे. त्यासाठी ताईंनी जो कोर्स केलाय खरंच असं आपण शांत राहणं, संयमी राहणं, ज्या वेळेला आपण स्वतःला जाणून घेऊ शकतो त्यावेळेला खरंच आपण इतरांसमोर प्रेझेंट होऊ शकतो. हे ताईचं आपल्याला बोलण्यातून लक्षात येतं. ताई, आता म्हणजे ह्या तर अडचणी तुमच्या होत्या, फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला होताच, परंतु त्यावेळेला एवढं ट्रेंड नव्हतं कॉस्मेटिक्सचं, तरीही सुद्धा तुम्ही हा बिझनेस वाढवला. आज 25 वर्ष झालं तुम्ही या बिझनेस मध्ये आहात. तर म्हणजे अनेक मुली आहेत ज्या स्वतःला सिक्युअर करण्यासाठी फक्त जॉब करण्यासारखं म्हणतात, पण ह्या क्षेत्रात आल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं की मुलींनी हे व्यवसाय करावा किंवा अजून असं सिक्युअर व्यवसाय कोणते आहेत मुलींसाठी? नाही, मला तर मी तर माझा जॉब याच्यामध्ये माझा एक जॉबच आहे या प्रकारचा. बिझनेस म्हणजे एक प्रकारचं तुम्ही त्याला किती टाइम द्यायला. समज तुमचं एक ऑफिस आहे 10 ते 4, तर तुम्ही तुमचा बिझनेस पण तसा तुम्ही तुमच्या क्लायंटला तरी सगळे लावू शकता. अच्छा. मी माझ्या बिझनेसला जेव्हा मी आज येते ना, मी 10 वाजता डॉट 10 येते. जर माझं एखादं घरी काही एक्स्ट्रा काम असेल तर ते मी लवकर आटपते, म्हणजे लवकर उठते, ते लवकर सुरुवात करते, पण म्हणजे मी डॉट येते. अच्छा. मला एकच सगळ्यांना बिझनेस हा कमी नाहीच आहे आणि तुम्हाला तरी नोकरीमुळे थोडं बाहेर पडावं लागेल. पण बिझनेस ही अशी गोष्ट आहे की तुम्ही ठरवलं तर 4 भिंतीतच करू शकता, म्हणजे तुमच्या फॅमिली सोबत राहून करू शकता. तुम्हाला मेकअपला बाहेर जायची गरज आहे, तुम्ही तुमचं इतकं जर काम नाव चांगलं केलं तर मेकअपला सुद्धा तुमचे क्लायंट इथेच येतात. बरोबर आहे. म्हणजे अशी गरज नाही की तुम्हाला की नोकरीच करायला पाहिजे आणि दुसऱ्यांकडे बांधून राहण्यापेक्षा तुम्ही स्वतःच एक बिझनेस तयार केला तर निश्चित मला वाटतं की तुम्ही एक चांगलं जीवन घडवू शकतात. दीदी, तुम्ही आता सकाळी डॉट 10 इथे येता, किती वाजेपर्यंत आपलं पार्लर चालू असते? माझा एक नियम आहे की 7 वाजेपर्यंत पार्लरचा टायमिंग आहे, पण सीझन मध्ये आम्ही 9 पर्यंत ठेवतो. तर मग बॅचेस आहेत, म्हणजे स्टाफचा टायमिंग वेगवेगळा. आणि आता या तुमच्याकडे तुम्ही एवढा बिझनेस वाढवलेला आहे, किती एकूण वर्कर आहेत तुमच्याकडे? आता तर 7 आहेत, सीझन मध्ये 9 असतात. अच्छा. मला पकडून आता सध्या 8 आहेत. ओके. तर बघा, म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या क्षेत्रामध्ये नोकरीला जातो तेव्हा आपण कुणाचे तरी बांधील असतो. म्हणजे नोकरी वाईट नाही, परंतु अनेक महिला म्हणतात की आम्ही नोकरीसाठी सिक्युअर नाहीयेत आणि स्वतःचा बिझनेस करावा तर तो चालेल का नाही, ही निगेटिव्हिटी महिलांमध्ये पसरलेली आहे. पण ताईंनी हा बिझनेस त्यावेळेला चालू केला ज्या वेळेला एकही क्लायंट यायचा नाही आणि आला तरी 10 दिवसाला एखादा क्लायंट यायचा. एवढा मोठा हा बिझनेस वाढवलेला आहे. नक्कीच ताई, मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. मी त्याआधी एक सांगू इच्छिते. तर मी माझं गाव सोडल्यानंतर मी जेव्हा नांदेड, आम्हाला एक सांगायचं सगळ्यांसाठी की तुम्ही जो बिझनेस विषयी विचारला, तर मी माझं जेव्हा गावी होते, माझं गाव सोडून मी नांदेडला शिफ्ट झालेली आहे. तर आधी माझं 15 वर्ष जवळपास माझ्या गावीच बिझनेस होता माझा, आणि माझ्या लग्नाला 17 वर्ष झाले होते तेव्हा मी गोरेगावला असताना. तर मी जेव्हा गावातून बाहेर निघाले का तर खूप लोक मला भेटायला येत होते अक्षरशः, म्हणजे माझ्या सासऱ्यांचे फ्रेंड, माझ्या हसबंडचे फ्रेंड, की तू भरलेल्या ताटाला लात मारून जात आहेस, म्हणजे तुझं इतकं सुंदर अस्तित्व आहे, तू सोडून जात आहेस. म्हणजे माझ्या गावाला 52 खेडे अटॅच होते. जेव्हा मी माझ्या गावून जात होते नांदेडला शिफ्ट होत होते, तर अक्षरशः माझ्या घरापासून मंदिरापर्यंत मला बायका वाटे लावायला येत होत्या. खेड्यात जे असतं नाही का, मुलीला लग्न झाल्यानंतर विदाईच्या वेळेला मुलीला पाठवण्यासाठी, तर कल्पना नाही करू शकत मी एवढी रडत होते. जसं माझं लग्न झाल्यानंतर नाही रडले मी, तेवढी माझं चान्स होतात. ओके. म्हणजे ताईची जी प्रतिमा नागरिकांच्या मनामध्ये तयार झाली होती, खरंच ती म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. ज्या वेळेला लग्न करून मुलगी सासरी जाते त्यावेळेला सुद्धा तेवढे रडणार नाहीत, पण अख्खं गाव ताईसाठी रडलेलं आहे. ताई, नक्कीच यातून एक प्रश्न निर्माण होतो. 15 वर्ष तुम्ही गावामध्ये तुमचा बिझनेस चालवला आणि नंतर तुम्ही नांदेडला शिफ्ट झालात, तर काय बदल आहे दोन्हीतल्या बिझनेस? खूप जास्त बदल आहे. माझ्या गावी मला फक्त बेसिक नॉलेज होतं. अच्छा. आणि बेसिक वरच माझे क्लायंट पण खुश होते आणि मी पण खुश होते.
मी लिटरली सांगते तुम्हाला की मी जेव्हा नांदेडला शिफ्ट झाले तेव्हा मला कळालं की बिझनेस काय असतो. अच्छा. आणि घर सोडल्याचं तर वेगळं दुःख मला. आणि मला खरं सांगते मला पैसे पण मोजायला तिथे. आणि इकडे जेव्हा मी शिफ्ट झाले ना तर नकुल आणि मीच आणि फॅमिलीला पहिल्यांदा मी माझ्या हसबंडला सोडून राहत होते. तर तेव्हा मी इकडे शिफ्ट झाल्यानंतर मी काय करणार दिवसभर. मी खूप रिक्वेस्ट केली माझ्या हसबंडला की नकुलला सांभाळत सांभाळत मी बिझनेस करू शकते, तुम्ही काळजी करू नका, त्याच्याच वेळेमध्ये करेल मी, त्याला त्याच्या अभ्यासाला डिस्टर्ब नाही होऊ देणार. खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी मला बिझनेस सुरू करू दिला. इथं पण तीच पोझिशन झाली माझी. बिझनेस स्टार्ट करायच्या आधी मी लोकल अभ्यास केला. इथे क्लायंटला काय पाहिजे, मी किती ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. लिटरली सांगते मी जेव्हा नांदेडला शिफ्ट झाले मला अंडरआर्म शब्द बोलता येत नव्हता. अच्छा. म्हणजे इथून सुरुवात झाली माझ्या. हा, मला मेहंदी सुद्धा लावायची माहिती नव्हती केसांना, की मी आता कुठलाही हेअर कलर करू शकते, फॅशन कलर करू शकते. तर मग मी काय म्हटलं, आता आपण अपडेट राहणं गरजेचं आहे. की अपडेट काय. तर मग वेगवेगळे क्लासेस केले. एक माझ्या पॅरेंट्स पण आमच्या फील्ड मधल्या मेन आहेत की ते भारतीय ब्युटिशियनसाठी खूप जडलेले आहेत. त्यांचा एक क्लास केला मी 1 महिन्याचा. मग मी छोटे छोटे खूप क्लासेस केले. आणि ऍक्च्युली माझी डिग्री नव्हती झालेली, माझी 12th एक्झाम दिली नव्हती. मग माझी इच्छा होती की मी याच्यात डिग्री करायला पाहिजे माझ्या फील्डमध्ये. मग एक नॅचरल थेरपी म्हणून एक फील्ड होती आमची दिल्ली सेंटरची. त्यात मला 12th हे पाहिजे होता अभ्यासक्रम कम्प्लीट. तर मी म्हटलं अशी काय आहे का की मी एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला 12th भरून काढेल. मग त्यामध्ये अशी एक्झाम दिली मी की मला ती पुढची डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन भेटलं. मग मी एबीटीसी नावाचा एक क्लास केला. त्यानंतर स्किन मध्ये करत गेले, हेअर मध्ये केलं, मेकअप मध्ये केलं. म्हणजे आता मी स्किन मध्ये खूप छान काम करू शकते. आता परवाच मी एक स्किन मध्ये ऑस्ट्रेलिया सिडनी युनिव्हर्सिटी मधून मी स्किन मध्ये पीएचडी केली. एक सिरास्को नावाची, आणि तिथे मी 2nd रँक मध्ये आले. क्या बात आहे. म्हणजे भारतीय नारी ही 7 समुद्र पार जाऊन सुद्धा नाव कमावू शकते हे आपल्याला ताईच्या स्ट्रगल मधनं लक्षात आलेलं आहे. आणि म्हणजे इथं नक्कीच एक गोष्ट आपण विचार करण्यासारखी आहे. 15 वर्ष गावामध्ये बिझनेस चालून पुन्हा सिटीमध्ये येऊन, जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन शून्यातूनच त्यांना विश्व निर्माण करावं लागलं. म्हणजे हा 10 वर्षाचा कालावधी सुद्धा तुमचा स्ट्रगलचाच राहिलेला आहे. आणि मला आणखी सांगायचं, हा तुम्ही बिझनेस विषयी एकदा बोललात का माहिती नाही मला, पण सगळ्यांसाठी माझा एक कळकळीची विनंती राहील की बिझनेस पण सोपा नाहीये. त्याला पण खूप अपडेट राहावं लागतं, खूप अभ्यास करायला लागतो. जसं मी 10th पर्यंत अभ्यास करतो तेव्हा, तसं मी आता माझं सिरियस एक डिग्री होती, लिटरली मी बुकच पाठ करून टाकलं होतं. आणि इंग्लिश एवढी हार्ड होती माझ्यासाठी. इंग्लिश सब्जेक्ट माझा मुलगा नेहमी म्हणायचा की इंग्लिश असं पकडून बसलीस तर तुझं कधीच क्लिअर होणार नाही. तर मी नेहमी श्री श्री रविशंकरजीचे एक इंग्लिश टॉक ऐकते मी नेहमीच. त्यांची US त्या साईडची इंग्लिश तशी लँग्वेज बोलतात असं वाटतं मला. मग तेव्हा ते सिरियस्को खूप सोपं गेलं. त्यांची लँग्वेज मला समजत गेली, असं झालं. आणि अपडेट राहण्यापासून बिझनेस खूप महत्वाचा आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष देणं, म्हणजे जी फील्ड आपण निवडली त्यातले छोटे छोटे नॉलेज असणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. बरोबर. ताई, मी आता एक शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला की या क्षेत्रामध्ये काही महिला स्त्रिया ज्या आहेत, येऊ पाहत आहेत, त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? निश्चितच खूप चांगली फील्ड आहे ही, आणि तुम्ही खूप छान करू शकता. पण माणूस ध्येय वेळ असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आपल्या कामामध्ये. नाहीतर आता आमच्या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये काही थोडं शिकलं आणि लगेच टाकणं हा एक खूप जास्त प्रकार चालू आहे. तर त्यामुळे तुम्ही प्रॉपर डिग्री घेऊन जर टाकलात ना, तुम्हाला मागे येऊन बघायचं काम नाही. आणि यामध्ये म्हणजे वेगवेगळे स्किल असे कोणते आहेत ज्याच्यातनं महिला डेव्हलप होऊ शकतात? फक्त ब्युटिशियन मध्ये तुम्ही स्किन मध्ये पण करू शकता, हेअर मध्ये करू शकता, मेकअप मध्ये. तिन्ही जर फील्ड तुम्हाला एकाच छताखाली करायचं तर थोडं हार्ड जातं, पण बेस्ट आहे. तर पाहिलं आपण, अर्चनाताई जिरवणकर नांदेड मधलं प्रसिद्ध असं दर्पण ब्युटी पार्लर आहे. तर एक स्ट्रगल त्यांचा, जे की शाळेपासून लहानपणापासून आहे, परंतु त्या संघर्षाला, त्या स्ट्रगलला त्यांनी मात दिलेली आहे. म्हणजे
व्यक्ती ध्येयवेड असलं तर काहीही करू शकतं हे आपल्याला अर्चनाताईच्या जीवन प्रवासातनं जाणून घेता आलं. नक्कीच ताई, अजून कधी आपण तुमच्यासोबत वेळ काढून नक्कीच अजून या क्षेत्रामध्ये काय काय करता येईल महिलांना हे पण आपण जाणून घेऊयात. आज खरंच महिलांसाठी एक आयडियल बिझनेस वुमन म्हणून अर्चनाताई जिरवणकर आपल्या समोर आहेत. धन्यवाद ताई, खूप छान वाटलं तुमच्यासोबत चर्चा करून आणि मुलाखत खूप आवडेल. आणि नक्कीच महिलांनी या नवरात्रामध्ये दर्पण ब्युटी पार्लर मध्ये येऊन आपली सुंदरता वाढवावी. धन्यवाद. धन्यवाद.